हरू शकणार नाही. लाईफ चेंजिंग पॉवरफुल मोटिवेशन. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तर तुम्ही अतिशय चांगल्या परीने असाल ही देवाला मी विनंती करतो. तर आज तुम्हाला सांगणार तुम्ही जीवनामध्ये जर हारत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा, कारण की हरायला तुम्हाला कोणी हरू शकत नाही. ज्या जीवन तुम्हाला आऊट करेल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा बॉलावर लंबा सिक्स मारायचा आहे. ज्यावेळेस जिंदगी तुम्हाला संघर्ष देईल तुम्हाला बॉलाप्रमाणे त्याला दूर पाठवायचं आहे. तुमचं हार याच्यामध्ये नाही की तुम्हाला एखादी ठोकर लागली आहे, तुम्ही उठू शकले नाही ही तुमची हार. ठोकर लागली तर तुम्ही सुद्धा तुम्हाला उठले नाही याच्यात तुमची हार आहे. उठता आले एखादे मोठे संकट आले की तुमचे मोटिवेशन तुटून जाते. दुःख होते की जी वस्तू मेहनत करून सुद्धा तुम्हाला मिळत नाही. दुःख होते की आपण मोठ्याने पडल्याने हातपायाला लागले इतके अंकुश होते तरी सुद्धा तुम्हाला उठायचे आहे. तुम्ही पडल्यानंतर तुमच्यामध्ये हिंमत आहे का पुन्हा उठण्याची, ते काम करण्याची? तुम्ही सोडले आहे ते पुन्हा कामाला लागण्याची, पुढे उठण्याची? काय तुमच्यामध्ये क्षमता आहे जिंकण्याची? काय तुमच्यामध्ये पुन्हा प्रयत्न करायला लागण्याची? जी गोष्ट लागलेली आहे, जखम झालेला संघर्ष, उपाशी केलेले काम, या अडचणींना पिऊन पुन्हा तुम्ही लढण्यासाठी तयार आहात का? तर हीच वेळ आहे पुन्हा अडचणीमध्ये स्वप्न पूर्ण करण्याची. आलेल्या अडचणीवर मात करून पुन्हा जिंकण्याची हीच ती वेळ आहे. कारण 99% लोक या पुढे जाऊ शकत नाही. इथेच ते लोक 99% इथेच हार मानतात. याच्यातले फक्त 1% लोकांमध्ये हा गुण असतो. हे लोक 1%तून जे लोक पुढे पाऊल टाकतात हेच लोक आयुष्यामध्ये यशस्वी होतात. याला काहीच फरक पडत नाही की तुम्ही किती कष्ट केले, किती दुःख सहन केले, किती त्रास सहन केला, किती त्रास सहन करावा लागला, किती ऊर्जा तुम्ही या कामासाठी लावली, किती बळ तुम्ही या कामासाठी लावले. तर यासाठी तुम्हाला बळ एवढं नाही तर एवढं बळ, ऊर्जा, त्रास, वेळ, सहनशीलता, दुःख, वेदना जर पैसा लावलेला आहे तर आता मागे फिरून पाहायचे कशाला? आता फक्त जिंकायचे आहे आणि जिंकायचे, फक्त जिंकायच्या आता तुला हरायचे नाही. माझं एकच ध्येय आहे, फक्त जिंक. जीवन तुम्हाला ठोकर मारते, खाली पाडते, पण जीवन तुम्हाला कधीच हरू देत नाही. जिंदगी कधी तुम्हाला हरू देत नाही. आपण स्वतः हार मारून घेत असतो. अगदी मनापासून तुम्ही मेहनत करत आहे तर मेहनतीचे फळ मिळत नसेल तर हे होऊ शकते. पण खाली पडून पुन्हा तुम्ही लगातार मेहनत करायचे, बार बार वेळेस परेशान, अजून उठायचे, अजून परेशान, अजून उठायचं आहे. पण शेवटी तुम्हाला वेळेस नक्कीच मिळेल. कारण कुदरत, ब्रह्मांड, देव कधीच तुमच्यावर अन्याय करणार नाही. जर एखादा क्रिकेट टीम शिक्का आहे तो जर क्रॉस पाडण्यासाठी आपण करतो तो जास्तीत जास्त छापा काय तुमच्या पडेल. छापा काढा तुम्ही पाडता असतात ते जास्तीत जास्त किती वेळेस पडेल, सारखं थोडं पडणारा त्यावेळेस सुद्धा हे टाइमलेस होऊ शकते. असं इथं माझ्या कधीच होणार नाही झालं की शिक्का एक कधी पडला. कारण एक ना एक तुमच्या मनात सारखं तुम्हाला ते पडत असतं. कुदरत, देव, प्रमाण तुम्हाला साथ देईल म्हणजे तुम्हाला वेळेस मिळेल म्हणजे वेळ. वेगळ्या वेगळ्या कामामध्ये अंतःकरण टाका. जेवढा जीव आहे तो मरेपर्यंत करा. 100% कामाला द्या, जीत तुमचीच होईल. देव तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. हार कधीच मनाची नाही, कारण इथं हारणा मन आहे. श्रेष्ठ तोच व्यक्ती असतो त्याच्या मन कोणीतरी तोडलेलं असतं, त्याला कोणी धोका दिलेला असतो. तो जीवनामध्ये एकटाच असतो. स्वप्न तुटलेले असतात, जवळचे सोडून गेलेले असतात. तर तो व्यक्ती खास श्रेष्ठ मानतो, कारण की त्याच्यामध्ये ती ऊर्जा अतिशय महत्वाची असते. तरी तो व्यक्ती म्हणतो की घर मानणार नाही, मी पुढे चलतच राहीन. माणसाला वय थकू शकत नाही, ठोकर व्यक्तीला पाडू शकत नाही. जर मनामध्ये जिद्द असेल तर जिंकण्याची, तर हा सुद्धा
तुम्हाला पाडू शकत नाही हे लक्षात ठेवा. कमजोर व्यक्ती तुम्ही नाही, तुमची वेळ आहे आणि वेळ सर्वांची बदलते. तुम्ही फक्त तुमचे कर्तव्य कर्म करत राहा. जीत तुमचीच होईल, जीत तुमचीच होईल. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडत असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पाठवा. कारण की तुमचे एक लाईक ना माझं हे मोटिवेशन वाटतं आणि मी दुसरा व्हिडिओ तयार करण्यासाठी मी प्रयत्न होतो. नमस्कार, मी तुमच्या स्वतःला असं सपोर्ट करत राहीन. तर धन्यवाद.